द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची आता डोकेदुखी वाढलेली आहेत. कारण की सतत वातावरणामध्ये बदल होत असल्या कारणाने उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेला आहे. आपण पाहू शकतात का मी आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर या ठिकाणी असलेल्या द्राक्ष बागेमध्ये असून या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता ढगाळ वातावरण आहेत आणि जर याचा थेट परिणाम जो आहे तर तो द्राक्ष बागेंवर होतोय. कारण की सुरुवातीला 6 महिने सतत पडलेला पाऊस त्याच्यामुळे अनेक द्राक्ष बागेंवर कुऱ्हाड चालवण्याची द्राक्ष उत्पादकांवर वेळ आलेली होती. मात्र काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करत आपले द्राक्ष बागा वाचवल्या. मात्र थंडी आणि आता ढगाळ वातावरण याचा थेट परिणाम जो आहे तर तो द्राक्षांवर होत आहेत. कारण की सकाळच्या वेळेस थंडी पडते आणि ढगाळ वातावरण असतो आणि दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जे तर ते उन्हाचे चटके बसत आहेत. त्याच्यामुळे द्राक्षांची जी तर ती आता प्रतवारी खराब होत आहेत आणि कुठंतरी आता द्राक्ष उत्पादक जो आहे तर तो ह्या सर्व नैसर्गिक जे काही गोष्टी घडतायत तर वातावरणातले बदल आणि त्याच्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तर तो आता कुठेतरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. कारण की द्राक्षांवर मोठा खर्च करावा लागत आहे आणि आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून जरी बाजारभाव हे जास्त दिसत असतील मात्र याच्यातून उत्पादन खर्च सुद्धा निघणार नसल्याचं जे आहे तर ते द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगत आहेत. आणि केंद्र आणि राज्य सरकारने किमान एकरी 1,00,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी जी तर ती आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.